नमस्कार. डॉक्टर उदयनकर शो या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, या भागात आपण एका महत्वाच्या विषयाची चर्चा करणार आहोत आणि तो विषय ऐतिहासिक जेवढा आहे तेवढाच वर्तमानाशी निगडीत आहे आणि तो म्हणजे टिपू सुलतान या विषयावरून सध्या महाराष्ट्रात जे वादंग माजलेला आहे, जो वाद पेटलेला आहे त्याविषयी. आज इतके दिवस झाले तरी तो वाद कमी होण्याची चिन्ह नाहीत. किंबहुना यापूर्वी देखील या विषयावर अनेकदा वाद झालेला आहे. म्हणून मला असं वाटतं या विषयावर मी आपल्याशी सत्यकथन केलं पाहिजे. टिपू हे नाव पाकिस्तान मधल्या 155 मिलीमीटर अशा स्वरूपाचा व्यास असलेल्या अचूक मारा 5 ते 25 किलोमीटर मध्ये करू शकणाऱ्या एका तोफेला देण्यात आलंय. तसंच पाकिस्तानने यापूर्वी त्यांच्या एका युद्धनौकेला देखील टिपू सुलतान असं नाव दिलेलं होतं. म्हणजेच ज्यांनी आमच्या भूमीवर शेकडो हजारो लाखो लोकांची धर्मांतर केली, अत्याचार केले, त्यांना ठार मारून टाकलं, त्याचं नाव पाकिस्तान देत आहे. आणि त्याची तुलना जर या महाराष्ट्रात कोणी शिवाजी महाराजांची करत असेल तर मग त्या विषयावरनं निदर्शनं होणार नाहीत तर दुसरं काय होणार आहे मला तुम्ही सांगा. हा तसा वाद जुना आहे. आणि औरंगजेबानंतर जर भारताच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त कॉन्ट्रोवर्शियल अशा स्वरूपाची जर फिगर कोण असेल तर ती म्हणजे टिपू सुलतान आहे. यात काही शंकाच नाही. याचं कारण तैमूर, चंगेज खान, बाबर, औरंगजेब यांचा वारसा जर कोणी चालू ठेवला असेल तर तो या टिपू सुलताननी ठेवला, यात काही शंकाच नाही. आणि त्याच टिपू सुलतानची तुलना आणि त्याची बरोबरी ही शिवाजी महाराजांची महाराष्ट्रात करण्यात आली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तशी ती तुलना केली. जणू काही शिवाजी महाराजांसारखे स्वराज्य निर्मितीचे फार मोठं कार्य या टिपू सुलताननी केलं. आया बहिणींचं रक्षण करण्याचं काम या टिपू सुलताननी केलं. आणि म्हणून तुम्ही त्याला शिवाजी महाराजांच्या जोडीला नेता. आणि ते सुद्धा अशा महाराष्ट्रामध्ये की जिकडे आज 350 वर्षानंतर सुद्धा कोणत्याही राजकीय पक्षाला जर सत्ता काबीज करायची असेल तर चलो चले शिवछत्रपती का आशीर्वाद अशा प्रकारच्याच भूमिकेचा आधार घ्यावा लागतो. कारण शिवाजी महाराज हे जात, पात, पंथ, प्रदेश, भाषा याच्या पलीकडे जाऊन सर्व समाजाला एका हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नाकरता एकत्र आणणारे एकमेव नेते होते. आणि म्हणून त्यांची तुलना जेव्हा टिपूशी केली जाते तेव्हा मात्र ते बुमरँग झाल्याशिवाय राहत नाही, याचा अनुभव सध्या त्यांना येत असेल. अर्थात हर्षवर्धन सपकाळ यांनी काल याविषयी दिलगिरी व्यक्त केली असली तरी जो बूंद से गई वो हौद से नहीं आती या न्यायानं या विषयावरचा वाद आणखीन काही काळ तरी चालू राहील, यात काही शंकाच नाहीये. पण याआधी देखील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी एखाद्या रस्त्याला किंवा एखाद्या वास्तूला किंवा बगीच्याला टिपू सुलतानचं नाव द्यायला समर्थन दिलेलं होतं अशा स्वरूपाची टीका सामनामधून करण्यात आली आहे. इतकंच काय तर रामनाथ कोविंद यांनी देखील कर्नाटकमध्ये जाऊन टिपूची भलामण केली होती असा दाखला देखील काढला गेलेला आहे. अर्थातच या सगळ्यामुळे भारतीय जनता पक्षावर टीका करायची संधी ही शिवसेना आणि काँग्रेसला उपलब्ध झाली, यात काही शंकाच नाही. 2013 साली भाजपच्या आत्ता ज्या मुंबईच्या महापौर आहेत रितू तावडे आणि त्यावेळी जे नगरसेवक होते अमित साटम जे आज भाजपच्या मुंबईचे प्रदेश प्रमुख आहेत, त्यांनीच हा ठराव मांडला होता आणि एका रस्त्याला शहीद टिपू सुलतान असं नाव देण्यात आलेलं होतं. ही टीका सामनाने केलेली, अर्थात त्याला उत्तर मंगलप्रभात लोढा यांनी दिलेलं आहे. कोणत्याही प्रकारे टिपू सुलतानच्या उदात्तीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही. किंबहुना गोवंडीमध्ये एका बगीच्याला टिपू सुलतानचं नाव द्यायचा प्रयत्न झाला तेव्हा तो आम्ही हाणून पाडला अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे. एक लक्षात घ्या, टिपू हा आज इतक्या वर्षानंतर सुद्धा धार्मिक ध्रुवीकरणाचं
आणि एका मोठ्या कॉन्ट्रोवर्सीचं कारण होतंय, याचं मूळ कशात असेल तर त्याला मानणारी लोक आणि त्याचं जी कृत्य आहेत त्या कृत्याला विरोध करणारी लोक यांच्यातला आजचा संघर्ष. त्याला जे मानतात त्याचे जे समर्थक आहेत त्यांना तो ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढणारा योद्धा वाटतो. याचं कारण त्याचा मृत्यू हा देखील ब्रिटिशांशी लढतानाच झाला आणि ते सत्य आहे. त्यांनी धार्मिक अत्याचार जो केला, हजारो हिंदूंच्या कत्तली केल्या, स्त्रियांवर अत्याचार केले आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात धर्मांतर केली, असाच टिपू सुलतान आठवतो. आणि म्हणूनच कोल्हापूर असेल, कर्नाटक असेल, इथं या विषयावर यापूर्वी खूप मोठ्या प्रमाणात दंगे झालेले आहेत. अगदी अलीकडे मालेगावात निवडून आलेले उपमहापौर त्यांना त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांनी एक तसबीर भेट दिली आणि ती तसबीर कोणाची होती? ती आंबेडकरांची किंवा सावरकरांची नव्हती, ती होती टिपू सुलतानची. आणि मालेगावच्या महानगरपालिकेत उपमहापौराच्या खुर्चीच्या मागे प्रेरणादायी तसबिरी ज्या लावलेल्या आहेत त्यात एक तसबीर कोणाची असेल तर ती टिपू सुलतानची आहे. जणू काही टिपू सुलतान सारखं राज्य आम्हाला करायचं आहे. म्हणजे टिपू सुलताननी जे धर्मांतर केली, टिपू सुलताननी ज्या हिंदूंच्या कतली आणि जिहाद केल्या तसं आम्हाला करायचंय हे सुचवायचंय का? हा तो वाद आहे. हे ते धार्मिक ध्रुवीकरण आहे. याचं कारण आपल्या आयुष्यामध्ये सातत्याने टिपू सुलताननी हिंदूंना मुसलमान बनवलं आणि जबरदस्तीने ख्रिश्चनांना सुद्धा मुसलमान बनवलं. आणि म्हणूनच त्याच्या समर्थनार्थ MIM ही सुद्धा आता यात उडी घेते आहे. याच्यावरून या राजकारणाची गोष्ट आपल्या लक्षात आली असेल. पण मग या सगळ्या गदारोळात सत्य काय आहे? काय प्रकारची ऐतिहासिक व्यक्तिरेखा टिपू सुलतान होता? हा खरोखरच म्हैसूरचा वाघ होता की म्हैसूरचा जुलमी शासक होता? हा स्वातंत्र्य योद्धा होता का धार्मिक धर्मवेड करणारा अत्याचारी होता? अर्थात तुम्ही कोणाला हा प्रश्न विचारता याच्यावर याचं उत्तर अवलंबून असतं, ही वस्तुस्थिती आहे. पण हे सत्य आहे की म्हैसूरमध्ये असलेली वोडेयार राज्याची सत्ता, कट कारस्थानं आणि धोकेबाजी करून टिपू सुलताननी ताब्यात घेतली. आणि जसा प्रत्येक राजा आपल्या राज्याचा विस्तार करायला धडपडतो आणि विस्तार केलेलं राज्य राखण्याकरता म्हणून युद्ध करतो, युद्ध दोन वेळा करतो, एक राज्य वाढवायला आणि दुसरं वाढवलेलं राज्य राखायला, तशी युद्ध त्यांनी केली. त्याचप्रमाणे त्यांनी पेशव्यांच्या राज्यात देखील विस्तार करायचा प्रयत्न केला आणि तिथल्या जनतेवर जुलूम अत्याचार, धार्मिक अत्याचार त्यांनी केलेले होते. अर्थात पेशव्यांनी त्याचा चोख बंदोबस्त केला. पण तो ब्रिटिशांची लढला हे जेवढं सत्य आहे, त्याहीपेक्षा महत्वाचं सत्य म्हणजे तो लढला तो हिंदवी स्वराज्यासाठी किंवा हिंदू जनतेच्या रक्षणासाठी नाही लढला. तो लढला स्वतःचं राज्य, स्वतःची सत्ता काबीज जी केलेली होती ती टिकवण्याकरता, हिंदू प्रजेच्या हितासाठी अथवा हिंदुत्वासाठी, या मायभूमीसाठी, या देशासाठी तो लढला असं अजिबात नाहीये. आणि म्हणूनच चौथ्या युद्धात तो ब्रिटिशांबरोबर मारला गेला तरी देखील त्याला शहीद मानायला आम्ही तयार नाही. त्याचं खरं कारण हे आहे. आणि म्हणूनच टिपू सुलतानचं नाव कर्नाटकातल्या अभ्यासक्रमातून जे काँग्रेसच्या काळात घातलं गेलं होतं ते आम्ही वगळत आहोत असं येदियुरप्पांनी सांगितलं. आणि टिपूची जयंती जी सरकारी इतमामात साजरी व्हायची ती देखील त्यांनी बंद केली. मग टिपूकडे आम्ही कसं पाहणार? राजकारणाच्या नजरेतून की इतिहास तज्ञांच्या, अभ्यासकांच्या परिश्रमपूर्वक केलेल्या संशोधनाच्या आधारावर? अर्थातच संशोधनाच्या आधारावर. आणि हे संशोधन काय सांगतं, काय दृष्टी देतं? तर टिपू सुलतान नेव्हर फॉट फॉर द आयडिया ऑफ नेशन. या हिंदुस्थानासाठी कधीही तो लढला असं आपल्याला दिसणार नाही. ज्याप्रमाणे शिवछत्रपती महाराजांचा आदर्श फक्त महाराष्ट्राला नाही संपूर्ण देशाला वाटतो, याचं कारण हे राज्य व्हावे ही तो स्त्रींची इच्छा, हे हिंदवी राज्य व्हावे ही तो स्त्रींची इच्छा, असा संपूर्ण हिंदू राज्याचा विचार शिवाजी महाराजांनी केला होता.
आणि टिपू सुलतान ब्रिटिशांशी लढला म्हणजे ऍक्च्युअली ईस्ट इंडिया कंपनीशी लढला. आणि तो कशा करता लढला? त्याला ब्रिटिशांना भारताच्या बाहेर घालवायचं होतं. तर मग इतर अनेक ज्या राजवटी होत्या त्या राजवटींची मदत घेऊन त्यांनी एक संयुक्त आघाडी उभारली का? जशी शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या विरोधात आपण आघाडी उभारू असा आग्रह मिर्झा राजे जयसिंग याच्याकडे केलेला होता, तसा आग्रह यांनी कोणाबरोबर केला होता असं आपल्याला दिसतं का? जे काही केलं ते स्वतःची कातडी, स्वतःचं राज्य, स्वतःची श्रीमंती, स्वतःचे ऐशाआराम हे सगळे कायम ठेवण्याकरता त्यांनी केलं. परंतु अहमद शाह अब्दाली जो अफगाणिस्तान येत होता, ते वादळ दिल्लीच्या राजाला गिळंकृत करणार होतं. म्हणून दिल्लीच्या राजाला वाचवण्याकरता आणि पर्यायानं हिंदुस्थानला वाचवण्याकरता पेशवे तिकडे गेले आणि अहमद शाह अब्दालीशी लढले. या सगळ्यातला फरक टिपू सुलतानशी काय आहे तो लक्षात घ्या. आणि त्याचं समर्थन, त्या टिपू सुलतानचं समर्थन म्हणजे एकीकडे मोहब्बत की दुकान आणि दुसरीकडे आयुष्यभर धार्मिक नफरतीचा दुकान कसला आलाय, धार्मिक नफरतीचा मॉल, अक्षरशः मॉल उघडणारा हा टिपू सुलतान आणि त्याचा धार्मिक नंगा नाच, त्याचं पूजन आम्ही करणार. त्याची त्याला आमचा राष्ट्रीय आयकॉन मानणार. त्याची तुलना आम्ही शिवाजी महाराजांची करणार. काय भीषण इतिहास आहे या टिपू सुलतानच्या धार्मिक अत्याचारांचा. मंदिरे तर सोडाच, अनेक चर्च सुद्धा त्यांनी जमीनदोस्त केली. धर्मांतर काही फक्त हिंदू मुस्लिम नाही केली, ख्रिश्चन मुसलमान देखील केली. किती केली याची गणतीच नाही, अक्षरशः शेकडो पुरावे आहेत. मग नायर असतील, कुडवा असतील, ज्यांनी ज्यांनी याला विरोध केला, टिपू सुलतानला विरोध केला, त्यांनी कापून तरी काढलं किंवा त्यांचं धर्मांतर केलं. म्हणजे आपल्या राज्याच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या शक्तींचा त्यांनी बिमोड केला असा साधा सरळ अर्थ नाहीये याच्यामध्ये. तर त्यामागे एका धार्मिक अत्याचाराचा आणि पूर्णपणे धार्मिक वंशविच्छेदाचा विचार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांनी मंदिराच्या जमिनी बळकावल्या, त्याला एक सेक्युलर रंग दिला जातोय आपल्याकडे आज. का बळकावल्या? तर म्हणे त्या मंदिरातले सर्व शक्तिमान अशा स्वरूपाचे धर्म मार्तंड होते. त्यांचा जो धार्मिक अत्याचार होता आणि त्यांची जी श्रीमंती होती ती आपल्या काबीज करावी म्हणून त्यांनी त्या जमिनी ताब्यात घेतल्या. मग असं असेल तर हा युक्तिवाद इतका हास्यास्पद आहे की मग त्या ताब्यात घेतलेल्या जमिनी हिंदू लोकांच्या हिताचं कोणतं काम करण्याकरता तुम्ही वापरल्यात? कोणा हिंदू इतिहास संशोधकाचं जर मी उदाहरण दिलं तर तुम्ही ते दूषित आहे असं म्हणाल, पूर्वग्रह आहे असं म्हणाल. परंतु ब्रिटिश इतिहासकार आहेत, त्यांनी एक पत्र लिहिलंय आणि ते पत्र त्यांनी जे त्यात सांगितलेलं आहे, दाखवलेलं आहे, ते पत्र दस्तूर खुद्द टिपू सुलताननी आपल्या बद्रू जमान खान या आपल्या एका लष्करी अधिकाऱ्याला लिहिले. आणि त्यात त्यांनी गौरवाने काय लिहिलंय? कालिकत मधल्या सर्व हिंदूंचं एकतर मी शिरकाण तरी केले किंवा त्यांना मुसलमान तरी बनवलंय. हा, आता कोचीन मध्ये काही थोडेफार हिंदू राहिलेत, पण त्याचाही निपटारा आम्ही करू. अशी शेकडो पत्र उपलब्ध आहेत. अशा प्रकारे हिंदूंचं शिरकाण करणारा, इतकंच काय, त्याचा एक ऑफिशियल क्रॉनिकलर आहे, म्हणजे त्याची अधिकृत रोजनिशी लिहिणारा हुसेन किरमानी आहे. त्या हुसेन किरमानीनी किती क्रूरपणे, भीषणपणे त्यांनी धार्मिक अत्याचार केले आणि धर्मांतर घडवली, विशेषतः मलाबारमध्ये घडवली, त्याचं वर्णन केलंय. ते वाचताना अक्षरशः अंगावर इतक्या वर्षांनी शहारे येतात. आणि मग उदाहरण काय दिलं जातं तर शृंगेरी मठाला दिलेल्या देणग्यांचं. आणि काँग्रेसचे आमचे मित्र टिपू सुलतानच्या बोटामध्ये श्रीरामाची प्रतिमा असलेली अंगठी होती याचे दाखले देतात. श्रीरामाच्या अंगठीचा दाखला देताय म्हणजे याचा अर्थ काँग्रेसला श्रीराम मान्य आहेत. तर मग राम सेतूच्या वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये राम काल्पनिक होता असं शपथपत्र कोणी दाखल केलं होतं? एकतर तुम्हाला राम काल्पनिक वाटतो आणि इकडे मात्र टिपू सुलतान मधल्या अंगठीचा तुम्हाला राम आधार घ्यावा लागतो. हे कशाचं निदर्शक आहे? हा कसला दुटप्पीपणा आहे?
आणि गोष्ट राहिली शृंगेरी मठाच्या देणग्यांची. शृंगेरी मठाला जर आपण हात लावला तर आपल्यावर कोप होईल आणि त्यातून आपलं काही बरं वाईट होईल याचा एक अंधश्रद्धात्मक समज त्याच्या मनात पसरल्यामुळं त्यांनी तिकडे कोणताही हात लावला नाही असं आपल्याला दिसतंय. इतिहास काय म्हणून लक्षात ठेवला अशा माणसाला? आपल्याकडे कुठलाही माणूस समोर आला की त्याची केवळ चांगली बाजू आपल्याकडे दाखवली जाते. उदाहरणार्थ टिपू सुलतान यांनी बंगलोर मधली लाल बाग निर्माण केली. त्याच्याच आणि त्याच्या वडिलांच्या काळात म्हैसूर मधलं म्हैसूर गार्डन निर्माण झालं. ही वस्तुस्थिती आहे. पण बागा निर्माण करणे म्हणजे तुम्ही राष्ट्रप्रेमी आहात असा तुम्हाला दाखला मिळतो का? त्यांनी लष्करी युद्धामध्ये रॉकेटचा वापर पहिल्यांदा केला. ही तुमची तंत्रकुशलता, तुमचं या मातीशी इमान आहे याचं सर्टिफिकेट तुम्हाला देतो का? टिपू सुलतान वॉज अ ब्रुटल किलर. ही वॉज अ मास मर्डरर. आता निवडणुका जिंकण्यासाठी एका समाजाचं लांगुल चालन करण्याकरता टिपूचं उदात्तीकरण करतोय ना. ही अल्पसंख्याकांच्या लांगुल चलनाची आणि उदात्तीकरणाची फार मोठी किंमत आम्हाला मोजावी लागेल एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे टिपू सुलतानची शिवाजी महाराजांबरोबर तुलना करणं म्हणजे आपण ज्या फांदीवर बसलोय ती फांदी तोडण्यासारखं आहे. हे बुमरँग आल्याशिवाय राहणार नाही. आणखीन एक दाखला दिला जातोय तो म्हणजे तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कर्नाटकामध्ये जाऊन टिपू सुलतानचं कौतुक केलं होतं त्याचा. होय, तसं जर कौतुक त्यांनी केलं असेल तर त्यांना मिळालेलं ब्रीफिंग चुकीचं होतं असं स्पष्टपणे खेदानी म्हणावं असं वाटतं. याचं कारण पाकिस्तानामध्ये जो इतका पॉप्युलर आहे आणि तो पॉप्युलर असण्याची कारण त्याच्या धार्मिक अत्याचारात आणि धर्मांतरामध्ये लपलेली आहेत. तो आम्हाला प्रिय कधीही असू शकत नाही. एक शेवटची गोष्ट आणि ती म्हणजे 5 फेब्रुवारी 1797 अफगाणिस्तानचा राजा होता जमन खान. त्या जमन खानला त्यांनी एक पत्र लिहिलंय आणि टिपू सुलतान आपल्या पत्रात म्हणतो की तुम्ही उत्तरेकडून हिंदूंवर जिहाद करा, मी दक्षिणेकडून जिहाद करीन. जो इथल्या मायभूमीवर जिहाद करून कत्तल करायच्या गोष्टी करतो, जो इथली मंदिर आणि चर्चेस उद्ध्वस्त करतो, अशी व्यक्ती शिवाजी महाराजांच्या पंक्तीला बसवणं हा खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचा आणि पर्यायानं 14 कोटी हिंदुस्थानी महाराष्ट्रीयनांचा अपमान आहे. धन्यवाद. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर सांगा. कॉमेंट बॉक्समध्ये आपली मते व्यक्त करा. एखादा विषय मी घ्यावा असं आपल्याला वाटत असेल तर तसंही सूचित करा. पाहायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. डॉक्टर उदय निगुडकर शो.